आपण अगदी शेवटी दोन पातळ 19वा श्लोक आणि त्याच्या नंतरच्या ओव्या झालेल्या होत्या, ज्या ठिकाणी किंवा त्याच्या थोडासा आधीचा भाग फक्त आठवणीसाठी म्हणून सांगते की भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे समजायला पाहिजे. कारण आपण सगळीच माणसं कर्म करत असतो, पण कशाला कर्म म्हणायचं, कशाला अकर्म म्हणायचं हे अगदी विचारवंतांना, अगदी चिकित्सकांना सुद्धा नीट समजत नाही. आणि त्यामुळे आपल्याला अगदी नैष्कर्म्य प्राप्ती झाली असं वाटतं, पण ते कधी पटकन कर्मामध्ये गुरफटतात. कारण कर्माचा संग कधी निर्माण होतो, ज्या वेळेला आपल्यामध्ये कर्तृत्वाचा अहंकार असतो, ज्यामध्ये आपल्याला कर्मफलाची अपेक्षा असते, ज्या वेळेला जे काही कर्म केल्यानंतर सिद्धीला ते गेले का नाही याविषयी आपल्याला सुख दुःख असतं. हे सगळं ज्या वेळेला असतं त्यावेळेला तो कर्मसंग असतो, आणि ज्या वेळेला हे नसतं त्यावेळेला त्या कर्मातून मुक्ती असते. तर न जाणता काही वेळेला किंवा काही विचारवंत ज्ञानी माणसंसुद्धा कर्मामध्ये पुन्हा गुरफटतात, गुंतून जातात. तर त्यामुळे ते म्हणतात की अर्जुना, तुला कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे नीट कळलं पाहिजे. आणि आता त्याबद्दल सांगत असताना जो काही उल्लेख त्यांनी केलेला आहे तो अशा प्रकारचा आहे की सकळ कर्मी वर्तता. तुम्ही जर 18 श्लोकानंतरचा काही भाग पाहिला तर सकळ कर्मी वर्तता देखे आपली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची. हा फार महत्त्वाचा भाग आहे की कर्माचा संग कधी लागत नाही किंवा कर्माचा लेप, आपण कर्माने लिप्त कधी होत नाही. कर्मामुळे आपल्याला पाप पुण्य आणि पुढच्या सगळ्या ज्या काही आपल्या कल्पना असतात त्या कधी सगळ्या नष्ट होतात. तर म्हणजेच ज्या वेळेला नैष्कर्म्य प्राप्ती होते, आणि नैष्कर्म्य प्राप्ती ही ह्याचा अर्थ कर्म सोडून देणं, कर्म संन्यास घेणं, कर्म त्याग करणं असा नाही आहे. तर कर्म करत असताना अशा प्रकारची ज्या वेळेला आपली आतली मनोवृत्ती असते, आपली बुद्धी ज्या वेळेला त्या प्रकारे असं कार्य करते त्यावेळेला तो कर्माचा संग आपल्याला लागत नाही असं सांगत ते आता 19व्या श्लोकाच्या नंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कधी संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरीने सिद्धी नेईन, येणे संकल्पेनी जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. सगळ्यांच्या लक्षात आलं ना, सगळ्याचा अर्थ मी सांगितलं की मनुष्य रूपातला तो ब्रह्मच आहे. हे तू लक्षात घे की आपल्याला हे कर्म का करावं लागते. सर्वसाधारण सामान्य माणसाला असं नेहमी विचार येतो की नाही की हे का माझ्या वाट्याला आलं आहे, काय मी पाप केलं होतं, असले सगळे विचार आपल्या मनात येतात. तर तसा विचार म्हणजे कर्माचा खेदू नाही. काय जे आपल्याला परिस्थितीनुसार जे कर्म करावं लागतं त्याविषयी कुठलाही खेद बाळगायचा नाही, आणि फळापेक्षा म्हणजे फळाची अपेक्षा काहीच नाही. आणि मी हे करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन अशा प्रकारच्या कुठल्याही म्हणजे कर्तृत्वाचा मदत. ह्या ज्या दुसऱ्या ओळीमध्ये तो कर्तृत्वाचा मदत, तर तो अशा प्रकारचा ज्याच्या मनामध्ये कर्तृत्वाचा मदत आहे
येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. म्हणजे अशा प्रकारचे संकल्प की आपण काम करताना एक संकल्प करतो की हे मी करणार, मी करून दाखवीनच, हा झाला संकल्प. तर अशा संकल्पाने सुद्धा ज्याचं मन विटाळत नाही, अशुद्ध होत नाही, असा जो असतो तो कसा असतो की म्हणजे हे विचार कधी निर्माण होतात? ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळली कर्मे अशेकी. म्हणजे ज्ञानाग्नीमध्ये, ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्यांनी आपली सगळी कर्म म्हणजे हे आतले सगळे विचार जाळून टाकलेले आहेत, सगळी कर्म जाळून टाकलेली आहेत. आणि तो मनुष्य वेशातला ब्रह्मच आहे हे तू ओळख. इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपण पुढे जाऊया. पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या अशा आहेत. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे. लक्षात घ्या कसं म्हटलंय, शरीरी उदासू. उदासू याचा अर्थ चुकीचा घेऊ नका की आपला उदासीन होऊन कुठेतरी बसलाय असा त्याचा अर्थ मुळीच नाही. त्याचा अर्थ असा की ज्याला आपल्या शरीराबद्दल ज्या काही आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या सर्वांच्या बाबतीमध्ये तो उदास आहे. म्हणजे मला हे पाहिजे, ही जी एक शरीराच्या सगळ्या गरजांच्या बाबतीतली आणि केवळ गरजा नव्हे तर त्याच्यामध्ये लोभ मोह हे सगळं मग वाढत जातं. तर त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जो उदास आहे, फळभोगी निरासू. निरासू म्हणजे ज्याला फळभोगाची कर्मफळाच्या भोगाची इच्छा नाही. निराश याचा अर्थ चुकीचा म्हणजे निगेटिव्ह घेऊ नका. निराश म्हणजे आशारहित, कर्मफळाबद्दल आशा जो आशारहित आहे. नित्यता उल्हासू फार महत्त्वाचा भाग आहे या ओवीमधला. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण काय असतं की जर समजा आपल्याला काही संकल्पच नाही मनामध्ये की हे मला करायचंय, हे मी मिळवूनच दाखवीन, हे मी करूनच दाखवीन, असा जर मनामध्ये संकल्प नसेल तर मग कर्मामध्ये उल्हास राहत नाही असं सर्वसाधारणपणे होतं. की मग कशाला करायचं कर्म? कर्मफळही नाही, कर्तृत्वाच्या बद्दल स्वतःलाही काही वाटत नाही, दुसऱ्यांनी काही म्हणायचं नाही. आणि मग यश मिळालं काय, अपयश मिळालं काय, सगळ्याकडे जर सारख्या दृष्टीने पाहायचं मग सगळा आपला उल्हास मावळतो. म्हणून या ठिकाणी हा जो उल्लेख केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की कर्म म्हणजे कर्म कसं करायचं तर कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही ठेवली तरी सुद्धा नित्यता उल्हासू. आपण प्रत्येक कर्म हे अत्यंत म्हणजे फळाची अपेक्षा करणारा जितक्या उत्साहाने काम करेल तितक्याच उत्साहाने हा माणूस सुद्धा काम करतो. की त्याच्यामुळे आपल्याला काही मिळणार नाही मग कसं तरी पाट्या टाकलंय असं ते कर्म नाही. तर पूर्ण उत्साहाने आपली जी काही क्षमता आहे, आपली जी काही शक्ती आहे ती पूर्णतः त्यामध्ये ओतून कर्म करणं हे त्याला तो अशा प्रकारचा उल्हास त्याच्यामध्ये असला पाहिजे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं की तो इतका संतुष्ट असतो आहे तो सगळ्या परिस्थितीमध्ये सगळी कर्म करत असताना तो इतका संतोषाने अगदी तृप्त मनाने म्हणजे जरी अपयश आलं तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठेही अतृप्ती निर्माण होत नाही. तो तितक्याच उल्हासाने काम करत असतो. संतोषाच्या गाभाऱ्यात तो बसलेला असतो आणि
त्याच्या पुढे काय म्हटलंय, आत्मबोधाची या गोगरा पुरे न म्हणेची आरोगिता, असं ते लावून घ्या. मधला धनुर्धरा हा शब्द शेवटी घेतला तरी चालेल, आधी घेतला तरी चालेल. अर्जुना तो कसा असतो, तर आत्मबोधाची या वोगरा पुरे न म्हणेची आरोगिता. म्हणजे काय, वोगरा याचा अर्थ पक्वान्न. पक्वान्न चांगल्यापैकी जेवण, पक्वान्न म्हणजे वोगरा. आत्मबोधाची या वोगरा पुरे न म्हणायची म्हणजे किती आरोग्यता, कितीही त्याला वाढा त्याला कधी नको होतच नाही. आत्मबोधाचा गोगरा ते त्याचं पक्वान्न आहे, ते त्याचं पक्वान्न आहे. आणि त्या पक्वान्नाला कितीही तुम्ही त्याला द्या, त्याला तो कधी नको म्हणत नाही, पुरे म्हणत नाही. द्या, अजून मला हवंय, आत्मबोध मला अजून हवाय. म्हणजे त्याला आत्मबोधाच्या बाबतीमध्ये पूर्णतेची भावना कधी निर्माण झालेली नसते. पहा, म्हणजे आपल्याला कसं असतं की मी पूर्ण काम हा शब्द एकदा समजावून सांगितला, 1, 2, 3 वेळा मला वाटतं सांगितला. ही पूर्ण कामता असते. ही पूर्ण कामता म्हणजे आपल्या ह्या भौतिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे मिळालं म्हणजे पूर्ण काम तृप्त आपण झालो असं नव्हे, तर आत्मबोध आपल्याला आणखी हवाय असं ह्या माणसाला वाटत असतं. जो पूर्ण काम असतो कशाच्या बाबतीमध्ये, बाकी सगळ्याच्या बाबतीमध्ये, भौतिक गरजांच्या बाबतीमध्ये, शारीरिक गरजांच्या बाबतीमध्ये तो पूर्णतः निष्काम असतो. पण त्याला हवं असतं काय, तर हे पक्वान्न आत्मबोध. कितीही त्याला द्या त्याला तो कमीच वाटत असतो. आपल्याला आणखी कळलं पाहिजे, आपल्याला आणखी कळलं पाहिजे अशी जाणीव मनामध्ये असते. आत्मबोधाची या गोगरा पुरे न म्हणेची आरोगिता धनुर्धरा. आता पुढे जाऊया. म्हणजे स्वतःची ओळख, बरोबर आहे, स्वतःचीच ओळख. पण स्वतः म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. मी म्हणजे कोण. आता आपण मी म्हणजे कोण ह्याचं उत्तर जर समजा तुम्हाला विचारला हा प्रश्न की मी म्हणजे कोण, तर तुमची जी काही एक स्वतःबद्दलची जाणीव असेल की मी कोण आहे, माझं असं नाव आहे, मी आतापर्यंत अशा प्रकारचा करिअर केलेलं आहे, मी अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे, मी अशा प्रकारचं वाचन केलेलं आहे, आत्तासुद्धा मला असं अध्यात्मामध्ये गोडी आहे. हे सगळी तुमच्याबद्दलची असलेली जाणीव आहे. बरोबर आहे. ही तुमची जी जाणीव आहे ही काय आहे, तुम्ही जर विचार केला तर ही जाणीव फक्त बाह्य जगातली आहे का, आहे ना, की बाह्य जगामध्ये मला या नावाने ओळखतात, बाह्य जगामध्ये मला डॉक्टर म्हणून ओळखतात, बाह्य जगामध्ये मला लेखक म्हणून ओळखतात, काही वक्ता म्हणून ओळखतात, काही जे काही आपलं असेल हे सगळी आपली ओळख असते. ही बाह्य जगातली ओळख असते. आणि मी कोण ह्याचं उत्तर ज्या वेळेला हे सगळं आपलं बाह्य जीवन आहे ते सगळं सोडून, ते सगळं विसरून आपण एक आत्मा आहोत. आणि आत्मा म्हणजे काय, की ज्या वेळेला आपल्या शारीरिक, भावनिक सगळ्या बाकीच्या ह्या ज्या नेहमीच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा विसर पाडून आपण ज्या वेळेला आत्मा या स्वरूपामध्ये जातो त्यावेळेला आपला संबंध हा विश्वात्मक आत्म्याशी येतो. तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं ना हे की म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला असं 3 शब्द असे वापरतात. पहा, आपण सोल असाच एक शब्द वापरतो, पण इंग्लिशमध्ये हे 3 वेगळं करताना 3 कसे शब्द वापरतात. सेल्फ हा एक शब्द असतो. सेल्फ हा आपला व्यक्तिगत
आत्मा, ज्याला आपण जीव असं म्हणतो, की जो जीव तुम्ही एकदा म्हणाला होता की हा जीव मृत्यूनंतर काही वासना, काही त्यांच्या हे घेऊन पुढे जातो ना, असा एक प्रश्न तुम्ही केला होता ना. तो जीव हा झाला आपला व्यक्तिगत आत्मा. आता हा जो व्यक्तिगत आत्मा आहे, ज्याला सेल्फ असं म्हणतात, हा जो असतो हा प्रकृती तुम्हाला मी सांगितलं होतं 2 प्रकारची असते. कनिष्ठ प्रकृती आठवतं आणि उच्च प्रकृती, म्हणजे अपरा प्रकृती आणि परा प्रकृती सांगितलं. तर हा जो आपला सेल्फ असतो, म्हणजे तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला. सगळ्यांनी हे लक्षात घ्या की आपला हा जो सेल्फ असतो, म्हणजे आपला हा जो व्यक्तिगत आत्मा आहे, हा ह्या सगळ्या कनिष्ठ प्रकृतीत म्हणजे अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो. आणि त्यामुळे आत्म्याचं, आपल्या खऱ्या आत्मरूपाचं आपल्याला दर्शनच होत नाही. लक्षात आलं? आपलं खरं जे आत्मरूप आहे ना, ते आपल्याला कळतच नाही. आपण किती लाख म्हणू की मी म्हणजे कोण, तर मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे शरीर नाही, असं आपण शब्दांनी लाख म्हणू, कितीही लोकांना शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू, पण ही जी भावना असते, हा जो विचार असतो की ह्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये, या सगळ्या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला हा जो जीव आहे, तो मी नाही आहे, तो मला नको आहे, म्हणजे त्यातून मला बाहेर पडायचं आहे आणि मला माझं खरं आत्मरूप मला जाणून घ्यायचं आहे. हां, म्हणजे आता जाणीव बदलली कशी पहा, की जी जीवाबद्दलची, अशा जीवाबद्दलची जाणीव होती ती आता उच्च प्रकारची झाली. आणि उच्च म्हणजे काय, की मी तुम्हाला 3 अशा अवस्था ईश्वराच्या सांगितलेल्या आहेत ना, की ईश्वर हा आपल्यामध्ये आहे, व्यक्तिगत आपल्या आत्म्यामध्ये आहे, पण तो क्षरपुरुष असतो. ज्या वेळेला तो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो तेव्हा तो क्षरपुरुष असतो. आठवतं सगळ्यांना हे शब्द आठवतात? तेव्हा तो क्षरपुरुष असतो. म्हणजे त्याचं हे अस्तित्व क्षणिक असतं, काही काळापुरतं मर्यादित असतं, त्याच्या सगळ्या क्षमता मर्यादितच असतात, तो काही अमर्याद असा नसतो. हे जे सगळं स्वरूप आहे हे क्षरपुरुषाचं स्वरूप आहे, बरोबर आहे. आता या क्षरपुरुषापासून आपण अधिक उच्च अवस्थेला, ऊर्ध्व, मी सांगितलं होतं ना, ऊर्ध्वगामी आपण जायचंय, आरोहण आपलं व्हायचंय. तर आपण ज्या वेळेला ह्या क्षरपुरुषापासून, म्हणजे ही मी कोण आहे ह्याचं उत्तर ज्या वेळेला माणसाला आत्मबोध खरा होतो, मला आत्मबोध झाला असं म्हणणं शब्दामध्ये फार सोपं आहे, पण ज्याला खरा आत्मबोध होतो त्याची ही पुरुषाची अवस्था संपुष्टात आलेली असते. आणि तो उच्च अवस्थेला म्हणजे कोणत्या, अक्षर पुरुष ह्या अवस्थेला गेलेला असतो, म्हणजे आपलं खरं आत्मस्वरूप. अक्षर पुरुष हे आपलं खरं आत्मस्वरूप असतं. खरं याचा अर्थ म्हणजे खरं आणि खोटं असं नव्हे, पण खरं याचा अर्थ की जे शुद्ध आत्मस्वरूप आहे ते अक्षर पुरुष. आता आधी मी सांगितलेले शब्द आठवण्याचा सगळा प्रयत्न करा. हा जो अक्षर पुरुष आहे हा अशा कनिष्ठ प्रकृतीमध्ये, या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला नसतो. असा हा अक्षर पुरुष आहे. प्रथम आपण ज्या वेळेला जातो ती स्थिती आत्मबोधाची असते. लक्षात घ्या, ती जी स्थिती आहे ती आत्मबोधाची असते. आणि असा एकदा आपल्याला आत्मबोध झाला, किंवा ज्यांना कोणाला असा आत्मबोध होतो, म्हणजे नुसतं तोंडाने अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे म्हणणं फार सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात
त्याच्यामध्ये ज्यावेळेला असा अनुभव ज्या क्वचित कोणाला येतो, योगी फार मोठे योगी असतात असे की ज्यांना हा असा अनुभव येतो, तर असा अनुभव ज्यांना येतो त्यांना मग ते आणि विश्व आणि परमात्मा, लक्षात घ्या, ह्या तीनही गोष्टी एकच आहे. ही जाणीव, ही पुढची जाणीव. एकदा आत्मजाणीव झाली, एकदा आत्मबोध झाला, मी आत्मा आहे हे आपलं स्वरूप आपल्याला पटलं, आपल्याला त्या प्रकारचे अनुभव यायला लागले. आपण शरीरामध्ये किंवा आपल्या भौतिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, सुखद असो दुःखद असो, आपण त्याच्या पासून किंवा त्या सर्वांकडे आपण समदृष्टीने पाहायला लागलो. ही सगळी आत्मबोधाची लक्षणं आहेत. ही सगळी आत्मबोधाची लक्षणं आहेत की आपण कनिष्ठ प्रकृतीतून आता उच्च प्रकृतीमध्ये जायला लागलेलो आहोत आणि ह्या अवस्थेप्रत आलेलो आहोत की आपल्याला आत्मबोध झालेला आहे. आणि असा हा आत्मबोध झाला की तो इतका संतुष्ट असो की मग जीवनामध्ये कोणत्याही परिस्थिती येऊ त्याला सुख नाही दुःख नाही, सगळ्याकडे तो सर्व दृष्टीने समभावाने तो बघू शकतो. आणि म्हणून समत्वम योग उच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे समत्व हाच योग. तर समत्वाला योग का म्हटलंय ते अशामुळे म्हटलंय की मग त्याला कुठल्याही प्रकारचं सुख नाही दुःख नाही अशा परिस्थितीला तो येतो. आणि मग तो विश्व, मी आणि परमात्मा. मी म्हणजे आता आत्मा, बरोबर आहे. मी म्हणजे आत्मा, हा म्हणजे आपल्यातला कनिष्ठ जो अक्षर पुरुष आहे तो आता संपला आणि अक्षर पुरुषाप्रत आपण गेलो. तो अक्षर पुरुष, विश्वात्मक पुरुष आणि विश्वोत्तीर्ण पुरुष, परमात्मा. विश्वोत्तीर्ण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात म्हणजे विश्वात्मक, ह्याला म्हणतात ॲट युनिव्हर्सल लेवल. द ईश्वर ॲट द युनिव्हर्सल लेवल, ॲट द युनिव्हर्सल लेवल. आणि विश्वोत्तीर्ण जो आहे तो त्याला म्हणतात ईश्वर ॲट द ट्रान्सेंडेंटल लेवल. TRANCEDENTAL. पुन्हा पाहिजे तर सांगते, ट्रान्सेंडेंटल म्हणजे ट्रान्समध्ये जातात म्हणतात ना. मग अशी कोणतरी म्हटलं की ते एकदम ट्रान्समध्ये गेले. ट्रान्समध्ये जाणं ती ट्रान्सेंडेंटल लेवल आहे. अर्थात सगळे ज्याला म्हणतात की मी ट्रान्समध्ये गेलो, हा फार कॉमन शब्द झालेला आहे. तर तितकं ते सोपं नाही आहे ट्रान्समध्ये जाणं. आणि म्हणजे त्या ट्रान्सेंडेंटल लेवलला पोचणं. म्हणजे मी कोणाबद्दलही सॉरी म्हणजे मी कुठेही टीकात्मक अशा दृष्टीने मी बोलत नाही. तुम्ही परमात्मा आणि मी एकच आहोत. पण मी आणि विश्व एकच आहोत हे तोंडाने बोलणं फार सोपं आहे, प्रत्यक्षामध्ये किती कठीण आहे तुम्ही विचार. विश्वातल्या प्रत्येकाला, आपल्या शेजारच्या मुलाला आपण आपलं म्हणत नाही, आपल्या भावाच्या मुलाला आपण आपलं म्हणत नाही. सगळ्या विश्वाचा कुठे उल्लेख करायचा म्हणजे आपण फारच क्षरावस्थेमध्ये असतो. पण म्हणतो आपण की आपण अशा प्रयत्न करायचा असतो. ही काही सहज साध्य गोष्ट नसते. तर त्यामुळे आत्मबोध याचा अर्थ आहे की तो एकदा त्या माणसाला आत्मबोध झाला
म्हणजे त्याच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन त्याला एकदा घडलं की मग तो ह्या भौतिक किंवा ह्या ऐहिक जीवनातल्या कुठल्याही सुखदुःखांना तो जुमानतो. सुखाने तो कधी नाचत नाही आणि दुःखाने तो कधी खचत नाही, अशी त्याची अवस्था असते. जय आणि हे गीतेमध्ये अनेक वेळेला हे सांगितलेलं आहे. लाभा लाभो जया जयौ येऊन गेलंय ना आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये. असं किती आता सुद्धा आता या अध्यात्मिकच्या अध्यायामध्ये सिद्धी हो नाही तर असिद्धी हो, काही म्हणजे आपण करतो त्या कर्माला सिद्धी प्राप्त हो नाही तर न हो, म्हणजेच यश मिळो नाही तर अपयश मिळो, आपण त्याने खचून कुठल्याही प्रसंगाने आपण विचलित व्हायचं नाही. आपली बुद्धी स्थिर बुद्धी असली पाहिजे, ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हटलंय. ती स्थितप्रज्ञ अवस्था आपली आपण जायला द्यायची नाही. अशी ही एकदा आत्मबोध, मग त्याचा तो संतोष, आणि मग ह्या आत्मबोध मग त्याला आणखी हवा असतो की मला आणखी कळावं, मला आणखी कळावं, की ज्यामुळे मी परमात्म्याप्रत पोहोचू शकेल, अशी भावना निर्माण. म्हणजे आत्मबोधावर तुम्ही इतकं ॲट लेंथ बोललात, पण ते त्याला पक्वान्न म्हटलंय ना, म्हणून ते पुन्हा पुन्हा तुम्ही आणखीन ह्याच्यावर सांगत राहावं असं वाटतं. फार पक्वान्न खाऊ नये डायबिटीस. आणि मी सांगण्याची गरजच नाही. आत्मबोधाचा उल्लेख हा संपूर्ण आपल्या ह्या सगळ्या विवेचनात सततच येतच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता एकदा तुम्हाला हे समजलंय हे मी गृहीत धरते, हे गृहीत धरते. ह्याच्या पुढे काही सांगायचं असेल तर मी सांगेन, हेच पुन्हा रिपीट करणार नाही. आता मी जे सांगितलं हे सगळं लक्षात ठेवा. त्याच्या पुढे नाही तर मग आपण इथेच राहू. पुढे जायचं आपल्याला खूप आहे आणि खूप सुंदर आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर असं हे आत्मबोधाबद्दलचा उल्लेख झाला. आता पुढे आपण जातोय 22व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतोय. मी त्या ओव्या आपण घ्यायच्या आधी मी तो जो श्लोक आहे ना त्याच्यातले महत्त्वाचे शब्द तुम्हाला सांगते, आणि ते शब्द एकदा का तुमच्या लक्षात आले ना की ह्या ओव्या भराभर आपल्या सगळ्या तुमच्या मी अर्थ न सांगता सुद्धा लक्षात येते. पहा कसा श्लोक असा आहे की सगळे श्लोक वाचत नाही, त्याच्यातले फक्त महत्त्वाचे शब्द वाचते. यदृच्छा लाभ संतुष्टो असं म्हटलंय. म्हणजे हा माणूस कसा असतो, ज्याला आता आत्मबोध झालेला आहे, हा माणूस कसा असतो त्याची लक्षणं सांगतायत भगवंत. आणि त्यामध्ये ते म्हणतात यदृच्छा लाभ संतुष्टो. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत जाते. आता या ठिकाणी यदृच्छा हा जो शब्द आहे ना, ह्या शब्दाबद्दल मी खूप वाचन करण्याचा प्रयत्न केला आणि मला प्रत्येक म्हणजे ज्यांनी ह्यावरती विचारपूर्वक असं काही लेखन केलेलं आहे त्यांचं असं मत मला ऐकून दिसलं की ह्या यदृच्छा हा संस्कृतमधला शब्द ह्याचा नक्की अर्थ कसा करायचा हे सांगता येत नाही. ह्याचं कारण असं की व्याकरणामध्ये असा शब्द कुठे बसतच नाही, असं त्यांचं मत आहे की व्याकरणदृष्ट्या ह्याला काही अर्थ सांगता येत नाही. आणि म्हणून अशा अनेक विचारवंतांनी जो विचार या किंवा ह्याचा अर्थ जो सांगितला आहे तो मी तुम्हाला सांगते की यदृच्छा लाभ संतुष्टो. ह्याचा अर्थ असा की यदृच्छा म्हणजे इच्छा न करता, हा लक्षात घ्या, काहीही इच्छा न करता किंवा कुठल्याही प्रेरणे वाचून की आपल्याला हे मिळालं पाहिजे अशी मनामध्ये काही प्रेरणा नाही, अशी मनामध्ये काही इच्छा नाही, त्याला म्हणायचं यदृच्छा. त्याला म्हणायचं यदृच्छा. की
कुठलीही मनामध्ये प्रेरणा नसताना, कुठलीही इच्छा नसताना जो काही लाभ होतो, लाभ याचा अर्थ लाभ आणि हानी असाही घेऊ नका, जे काही प्राप्त होतं, कुठलीही मनामध्ये इच्छा नसताना, प्रेरणा नसताना जे काही आपल्याला कर्म केल्यानंतर, हे सगळं कर्माबद्दलच आहे. तर कर्म केल्यानंतर जे काही आपल्याला प्राप्त होतं त्याने तो संतुष्ट असतो. यदुच्छा लाभ संतुष्टो. आलं लक्षात की जे काही त्याला प्राप्त होईल, कारण मनामध्ये काही प्रेरणा नाही, मनामध्ये काही इच्छा नाही, अशी परिस्थिती, ज्याला न्यूट्रल म्हणायचं आपण, काही मनामध्ये काही अपेक्षा नाही, अशी परिस्थिती असताना जे काही पुढे घडतं त्याने तो संतुष्ट असतो. आता पुढचा शब्द आहे द्वंद्वातीतो. म्हणजे तो कसा असतो की तो द्वंद्वातीत, म्हणजे सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे पोचलेला. अतीत म्हणजे सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे पोचलेला. आता द्वंद्व म्हणजे कुठली? आयुष्यातली अनेक प्रकारची द्वंद्व असतात. सुख दुःख द्वंद्व आहे ना हे. सुख एक, दुःख त्याच्या विरुद्ध. म्हणजे सुख दुःख, जय पराजय, लाभ हानी, ही सगळी आपली आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवाला येणारी द्वंद्व असतात. पण तो त्या द्वंद्वांच्या अतीत झालेला असतो. म्हणजेच ह्याचा अर्थ काहीही घडो त्याला तो समदृष्टीने त्याकडे पाहतो. त्याच्यावरती त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. काहीही घडलं तरी त्याच्यावरती विपरीत परिणाम होत नाही. आता पुढे विमत्सरा. विमत्सरा अर्थ कळला असेल की मत्सर नाही, त्याच्यामध्ये कोणाबद्दलही मत्सराची भावना नाही. आता असं कधी होतं सांगा, लक्षात घ्या. मत्सराची भावना नाहीच अशी परिस्थिती फक्त अशाच वेळेला निर्माण होऊ शकते की ज्या वेळेला आपल्या मनातला आप-पर-भाव नष्ट झालेला असतो. की मी आणि हा कोणीतरी परक, हा भाव जो असतो आप-पर-भाव, ही मी आणि हे परक, ही माणसं परकी, हे माझं मूल, हे परक्याचं मूल. तो असा जो परभाव ज्या वेळेला नाहीसा झालेला असतो त्यावेळेला आपोआपच मग त्याला यश मिळो काय, मला यश मिळो काय, त्याचा लाभ हो काय, माझा लाभ हो काय, सारखंच वाटतं. दुसऱ्याच्या मुलाचं सुद्धा अगदी मनापासून, खऱ्या मनापासून कौतुक करता येतं. म्हणजेच विमत्सरा. मत्सर नाहीसा होय, मत्सर नाही. पुढे समहा सिद्धाव सिद्धो. समहा अर्थ लक्षात आला असेल. सिद्धी मिळो, कर्माला सिद्धी मिळो अथवा न मिळो, म्हणजेच यश मिळो अथवा अपयश मिळो, जय मिळो पराजय मिळो, काही होऊ दे, सिद्धी सिद्धाव सिद्धो. म्हणजे लाभालाभौ जया जयौ, हे जे आधी सांगितले तेच इथे. आणि हे असं गीतेत आपल्याला अनेक वेळेला हा उल्लेख दिसणार आहे. म्हणजे गीतेने आपल्याला काय उपदेश दिलाय असं म्हणताना ज्या काही थोड्या गोष्टींचा उल्लेख आपण करू शकतो, त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की गीतेचा हा सर्वात किंवा जे सगळे महत्त्वाचे उपदेश आहेत त्यापैकी एक उपदेश हा आहे की सिद्धी मिळो अथवा सिद्धी न मिळो, त्याने सुख दुःख काही होत नाही. त्या दोन्हीकडे तो समदृष्टीने पाहतो. असा जो असतो तो कुठल्याही कर्माने तो
निबद्धते असा शेवट आहे. निबद्धते म्हणजे कुठल्याही कर्माचा बंध त्याला लागत नाही. म्हणजे अशा प्रकारे जर तो कर्म करत असेल तर ते कर्म त्याला बाधत नाही. कर्म बाधणं म्हणजे काय आता तुम्हाला कळलंय. कर्म त्याला ते बाधत नाही. म्हणजे पाप पुण्य हे कुठले विचार मनातच नसतात. जे परिस्थिती आलेली आहे त्याप्रमाणे तो वागत असतो, त्याप्रमाणे तो आपली कर्तव्य करत असतो. आता हे एवढं आपल्याला समजल्यानंतर ह्या ओव्या पहा कशा भराभर समजतील. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा पुरोंडी अहम भावासी. म्हणजे घेत महासुखाची गोडी, अधिक अधिक महासुखाची गोडी. हे महासुख म्हणजे कसलं? आत्मबोधाचं सुख. महासुख म्हणजे आत्मबोधाचं सुख. आत्मबोधाचं हे जे सुख त्याला मिळायला लागलेलं आहे त्याची अधिक अधिक त्याला गोडी लागते आणि आणखीन आणखीन त्याला ते हवं आहे, आणखीन आणखीन हवं आहे. आणि असा जो माणूस असतो की तेवढंच त्याला हवं आहे, महासुखाचीच त्याला गोडी लागली आहे, असा जो माणूस असतो तो तसं का करतो तर सांडोनिया आशा पुरोंडी अहम भावासी. पुरोंडी ह्याचा साधा अर्थ असा की आपण मराठीमध्ये पुरवंडी करून टाकली असं म्हणतो ना. या गोष्टीची मी पुरवंडी करून टाकली, टाकून दिलं, त्याज्य केलं सगळं. माझ्या आता जीवनामध्ये ते नाही. तर आता कशाची पुरवंडी केली आहे? आशा आणि अहंभाव. आशा आणि अहंभाव ह्याची कुरवंडी करून टाकली आहे. आशा आणि अहंभाव. आणि अहंभाव ही तर इतकी आयुष्यातली अशी गोष्ट आहे की त्या अहंभावामुळेच तर माणूस भेदाभेद करतो. मी आणि हा परका हे त्या अहंभावामुळेच निर्माण होतं. मला जय झाला का माझा पराजय झाला, या सगळ्या गोष्टींकडे सुखदुःखाच्या दृष्टीने बघणं हे अहंभावामुळेच होतं. तर या माणसाने आशांची आणि ह्या अहंभावाची पुरवंडी करून टाकली, पुरवंडी करून टाकले, त्याला त्यागूनच टाकलेलं आहे. म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. किती सोपं आहे, काही सांगायची गरजच नाही. आता पुढे जाते. आता फार सुंदर शब्द आहेत हा. ज्ञानदेवांनी फार सुंदर शब्द वापरले. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाय, आईके ते आहे तोची झाला. म्हणजे जे काही दिठी पाहे, जे काही दृष्टीने तो पाहतो, जे काही त्याच्या डोळ्यांना दिसतं, जो माणूस असेल, जे काही विश्वातलं काही कुठलीही गोष्ट असो, त्याला जे काही दिसतं ते आपणची होऊनी जाय. म्हणजे तो आपणच होऊन जातो. ते आणि मी हा काही भिन्न नाही. मग ते एखादं झाड असो, झाडाचं एक पान असो, काही असो, ते म्हणजेच मी. ही कल्पना आहे त्याच्यामध्ये. आणि मी झाडाचा उल्लेख का केला लक्षात घ्या की कृष्णमूर्तींच्या त्यांनी स्वतःच्या जीवनातला एक अनुभव लिहिलेला आहे आणि तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कृष्णमूर्तींनी असा आपला एक अनुभव लिहिलेला आहे की आपण सगळ्या विश्वाशी एकरूप व्हावं ह्यासाठी ते प्रयत्न करत होते, ह्याचा ते अभ्यास करत होते. म्हणा की सगळ्याशी मला एकरूप होता यावं ह्यासाठी ते अभ्यास करत होते. आणि ते असा अभ्यास करत असताना सगळ्याशी म्हणजे सगळ्याशी, मग झाड असो, पान असो, गवत असो, कशाशी, तर असंच एके ठिकाणी बसलेले असताना
गवताच्या एका पात्याशी, गवताचं एक पातं, त्याच्याशी ते एकरूप होण्याचा प्रयत्न करत होते. आणि करता करता त्यांना असं आतमध्ये जाणवायला लागलं की आपणच ते गवताचं पान आहोत. लक्षात घ्या, म्हणजे विश्व हे आपण, विश्वातली प्रत्येक गोष्ट ही आपणच आहोत ह्याचा अनुभव कसा कृष्णमूर्तींनी घेतला. तर गवताचं पान हे आपणच आहोत हा असं त्यांना जाणवायला लागलं. आणि जाणवायला लागलं म्हणजे इतक्या प्रकारे की त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्या गवतामध्ये जो रस खालून वर जात होता तो त्यांना आपल्या शरीरामध्ये खालून वर जातोय असं वाटायला लागलं. हा, लक्षात घ्या की जो गवतामध्ये तर तो ही प्रक्रिया चाललेली असते, तर तो जो रस खालून वर गवताच्या पात्यामध्ये जातोय तो आपल्या शरीरामध्ये जातोय असं त्यांना वाटायला लागलं. आणि गवताच्या पात्यावरती जो सूर्यप्रकाश पडत होता तो सूर्यप्रकाश आपल्यावरती पडतोय हे त्यांना वाटायला लागलं. ह्याला म्हणतात आपणच सगळं विश्व होऊन जाईल. हा अनुभव आपल्यासारखी सामान्य माणसं नाही. आपल्याला हे निदान समजावून तरी घ्यावं, निदान हे वाचावं, निदान आपण हे समजावून घ्यावं. त्या अनुभवात ती अनुभूती जरी आपल्याला आली नाही तरी आपण हे निदान समजावून घ्यावं. आता कदाचित एखाद्या तार्किक माणसाला किंवा सायंटिफिक विचार करणाऱ्या माणसाला हे काय वेडेपण आहे म्हणते. आता कृष्णमूर्तींना वेडं म्हणावं हे अहंकाराचं लक्षण आहे. ध्यान करता करता कृष्णाचं मला वाटतं मीच कृष्ण आहे. एवढंच नाही तर अरविंद ज्या वेळेला अलिपोरच्या तुरुंगात होते, म्हणजे पॉंडिचेरीत येण्यापूर्वीची गोष्ट आहे ही. पॉंडिचेरीत येऊन पुढचं त्यांचं सगळं आध्यात्मिक सगळी उंची प्राप्त होण्यापूर्वीची गोष्ट आहे. अलिपोरच्या कारागृहात होते, त्यावरती एक पुस्तक आहे वेगळं. आणि तिथे ते असं म्हणतात, अरविंद असं म्हणतात की मला असं एके दिवशी एकदम असं सांगायला लागलं की तो जेलर जो कोण तिथला होता तो अधिकारी तो त्यांच्या समोर आला तर कृष्णच त्यांना दिसायला लागला. आणि काही शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, मला नीट आठवत नाही. ब्रह्म ज्याशे स्वये ब्रह्मची होईजे, हो, जीवत्व लोकी जे सहजची. हो, अगदी बरोबर, अगदी हेच होतं. म्हणजे आपल्यातलं जीवत्व तुम्ही इतका सुंदर बरोबर आठवण केली की जे मी मगाशी सांगितलं की आपल्यातलं जीवत्व सगळं संपुष्टात येतं आणि आपण त्या तेव्हाच आपण त्या ब्रह्मापर्यंत पोचतो. ती अनुभूती ही ह्या अशा उच्च परिस्थितीत, अशा उच्च अवस्थेला पोचलेल्या लोकांना येऊ शकते. तर असं जे मी सांगत होते की जे काही तो पाहतो ते आपणच होऊन जातो. कारण आपलं आणि परक असं आता त्याला राहत नाही. आणि तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाय, ऐके ते आहे तोची जाहला. म्हणजे जे ऐकतो ते तोच बोलतोय जणू काय, आणि जे काय दिसतंय तोच स्वतः आहे असं त्याला वाटतंय. आता हे काय आहे की जे मगाशी तुम्ही विचारलं त्यावेळेला मी म्हटलं की तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, तर तुमची स्वतःची जी स्वतःबद्दलची जाणीव असते, प्रत्येक माणसाची असते ना, मी कोण आहे याबद्दलची आपली भौतिक सगळी या जगातली सगळी जी जाणीव असते, ती जाणीव ज्या वेळेला आपण वैश्विक जाणीवेशी एकरूप करतो. लक्षात घ्या, फार दोन महत्त्वाच्या कल्पना आहेत की आपली स्वतःची ऐहिक जाणीव म्हणजे आपल्या
स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची जी जाणीव आपल्यामध्ये असते ती मर्यादित असते की ती किती मर्यादित असते. आता सगळं म्हणजे आता मी काय करू शकते असं जर मी सांगायला गेले तर मी करू शकत नाही अशा अनेक गोष्टी आहेतच ना. म्हणजे मी किती मर्यादित आहे, माझं सगळं जे जीवन आहे ते किती मर्यादित आहे. म्हणजे आपली जाणीव जी असते, आपली स्वतःबद्दलची जाणीव ही खूप अस्तित्वाची जाणीव ही खूप मर्यादित असते. ती मर्यादित जाणीव आपण ज्या वेळेला वैश्विक जाणीवेशी एकरूप करून टाकतो, आपली वैयक्तिक जाणीव आपण वैश्विक जाणीवेशी एकरूप करून टाकतो. आपलं मर्यादित स्वरूप आपण ज्या वेळेला अमर्याद स्वरूपाचे एकरूप करून टाकतो. अमर्याद स्वरूप कुठलं आहे ते आहे ना, परमात्मा आहे, आत्मा आहे, अमर्याद स्वरूप आहे, त्याला काही मर्यादा नाही. तर असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ही गोष्ट घडू शकते की जे मी पाहतो ते मीच होऊन जातो, जे मी ऐकतो ते माझेच बोल आहेत असं वाटतं. मग दुसऱ्याने आपली निंदा केली तरीसुद्धा आपण त्याबद्दल दुःख मानायचं नाही, माझेच बोल आहेत असं म्हणायचं. कोणी आपली स्तुती केली त्याबद्दल फार मोठं चढून जायचं नाही, ठीक आहे, ते विसरून जायचं. म्हणजे काही वेळेला कोणाला पटकन क्षमाही करता आली पाहिजे आणि काही वेळेला आपल्या स्वतःला आपण खूप नियंत्रण आपल्या स्वतःवरती ठेवलं पाहिजे. अशी सगळी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते ही म्हणजे जे मी आता सांगितलं पुन्हा एकदा रिपीट करते की आपली वैयक्तिक जाणीव ही म्हणजे वैयक्तिक अस्तित्वाची जाणीव ही ज्या वेळेला आपण वैश्विक जाणीवीशी आपण एकरूप करतो, मर्यादित स्वरूप अमर्याद स्वरूपाशी एकरूप करतो, त्याच वेळेला हे घडू शकतं. आणि ते ज्ञानदेवाने अत्यंत सुंदर शब्दामध्ये, अत्यंत देखण्या शब्दामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाय. किती सुंदर शब्द आहे का. दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाय. वैश्विक जाणीवेचं इतकं सुंदर वर्णन आणखीन काय करता येईल, हे फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तर असं अशा प्रकारे त्याची परिस्थिती झालेली असते. पुढे तसंच आहे, चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणीची जो. म्हणजे चरण आपले त्याचं जे पावलं जिथे पडतात, मुखातून जे शब्द बाहेर पडतात, ज्या चेष्टा जात म्हणजे ज्या काही सगळ्या क्रिया तो करतो, कर्म करतो, ते सगळं आपणची तो. म्हणजे हे सगळं विश्व रूपामध्ये, म्हणजे आपण काहीतरी वेगळं आहोत असं नाही, तर आपलं खरं आत्मरूप त्याला जाणवलेलं असतं, त्यातूनच हे सगळं घडत असतं. हे असो विश्वपाही, हे असो विश्वपाही जयासी आपण पे वाचुनी नाही. आता कवण ते कर्म काही बाधित याते. लक्षात आलं तुमच्या की आता त्याला कुठलं कर्म बाधणार आहे. कारण जो स्वतःला विश्वामध्ये पाहतोय, इतका ज्यांनी स्वतःचा अहंभाव टाकून दिलेला आहे, म्हणजे कर्तृत्वाचा मदत नाही, कर्मफळाची अपेक्षा असणारच नाही, कारण स्वतःबद्दलची अस्तित्वाची अपेक्षाच केलेली आहे त्याची. तर तो असा जो आहे तो सगळ्या जगामध्ये आपल्याला म्हणजे सगळ्या विश्वामध्ये आपणच आहोत असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे त्याला कर्म कुठलं बांधणार. हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी. म्हणजे नुरेची जया दुजे हा त्यातला जो हे जे शब्द आहे ज्याला आपण परभाव नाहीच आहे. दुजे मी
आणि हा परका, हा भावच ज्याच्यामध्ये नाही त्याला मत्सर कोणाचा असणार, असूच शकत नाही. म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मूची कर्म रहितू सगुण परिगुणातीतू एथ भ्रांती नाही. म्हणजे म्हणून तो सगळ्यातून सर्वापरी म्हणजे सर्वातून तो आता मुक्त झालेला आहे की काही तो कर्म करत असू दे. कर्माची मुक्ती ह्याचा अर्थ कर्माचा त्याग नव्हे, कर्म करत राहणं, पण अशा प्रकारे अशा आंतरिक वृत्तीने ते कर्म करत राहणं. आणि असं जर केलं तर तो सर्वातून मुक्त होतो. आणि पुढे तर स्पष्टच म्हटलंय तो सकर्मूची कर्मरहित. सकर्मूची म्हणजे तो सकर्म आहे, म्हणजे तो कर्म करतोय पण कर्मरहित. कर्म करून तो कर्मरहित आहे. लक्षात आलं ना. म्हणजे कर्माचं अकर्म कसं होतं हे इथे आपल्याला कळतं. कर्माचं अकर्म कसं होतं तर सकर्मूची कर्मरहित सगुण परिगुणातीत. सगुण तर आहे ना, तो शरीरात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शरीराचे जे त्रिगुण आहेत प्रकृतीचे ते त्याच्यामध्ये आहे. शरीर त्यांनी धारण केलंय पण तरी सुद्धा त्या गुणांच्या पलीकडे तो पोचलेला आहे, गुणातीत झालेला आहे. एथ भ्रांती नाही. म्हणजे आता अर्जुना या बाबतीमध्ये तू मनामध्ये कधी संदेह बाळगूच नको. म्हणजे असंच तू समज, भगवंतांना असंच त्यांना सांगायचंय की अर्जुना तू असंच समज की असा जो माणूस असतो तो मनुष्य रूपातला ब्रह्म असतो, मनुष्य रूपातला तो ब्रह्म असतो असं सब. आता पुढचं सुद्धा तुम्हाला बराबर लक्षात येईल. पहा श्लोक नाही घेत आहे, एकदम उभ्यास घेते. ओळी किती 115वी 115वी. तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे. हा देह संगे असे, देहात आहे पण जणू काही चैतन्यच आहे. चैतन्य म्हणजे परमात्मा, आत्मा परमात्मा तो चैतन्यच आहे. पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला. म्हणजे चोखाळू म्हणजे शुद्ध. परब्रह्म जसं शुद्ध आहे तसा तो शुद्ध परब्रह्म आहे, शुद्ध परब्रह्म आहे. चोखाळू भला परब्रह्माचे कसे चोखा. कसे हा जो शब्द आहे ना तोही आपण कस म्हणतो ना, सोन्याचा कस असतो की नाही, तो सोन्याचा कस जो असतो ना त्या अर्थानेच तो शब्द आहे. कसे परब्रह्माचे कसे म्हणजे त्याचा कस काय आहे, शुद्ध चोखाळू, शुद्ध परब्रह्मासारखा तो शुद्ध आहे. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती अशेखे तयाचाची ठाई. म्हणजे कितीही त्यांनी सगळी कर्म केली, सगळी यज्ञाधिक म्हणजे हा यज्ञाधिक जो शब्द आहे त्यामध्ये अग्निपूजा सुद्धा हाही अर्थ त्यामध्ये की अग्निपूजा सुद्धा समजा केली तर तो काळ त्या काळामध्ये अग्निपूजा ही आवश्यकच मानली जायची. तर त्यांनी यज्ञ तसा जरी केला तरी सुद्धा लक्षात घ्या की तो यज्ञ म्हणजे त्या काळामध्ये असे यज्ञ अग्निपूजा करून केले जाणारे यज्ञ केले जायचे. पण ते कसे असायचे तर ते दशरथाने केलेला पुत्र कामेष्ठी यज्ञ बरोबर आहे, किंवा युधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ, हे सगळे काहीतरी हेतुपूर्वक केलेले यज्ञ होते. तसे हे यज्ञ तो तसे यज्ञ करत नाही. तो कुठलेही यज्ञ करू दे, म्हणजे स्वधर्माचा यज्ञ असू दे, नाही तर आता पुढे यज्ञ कोणकोणते असतात त्याचं वर्णन पुढे येणार आहे. तर यज्ञ कोणताही करू देतो पण त्याला
त्याचे सगळे यज्ञ हे अशाच प्रकारचे असतात की लया जाती म्हणजे त्याचा परिणाम त्याच्या कुठल्याही पुढच्या ह्याच्यावरती होत नाही. आता मी जरा पुढे जाते आणि पुढे म्हणजे पुढचा श्लोक कुठला येतो 24व्या श्लोकाच्या पुढच्या ओळी आपण तिथे. आता हे जे 24 पासूनचे श्लोक आहेत ना, हे अगदी सगळ्या ओव्यांमधले सगळे शब्द मी घेणार नाही. म्हणजे गीतेतल्या श्लोकामधले तर नाही, पण ह्याच्यातले सुद्धा ओव्यांमधले सगळे शब्द मी घेणार नाही. सगळी ओवी कदाचित मी वाचणार नाही. जिथे जरूर आहे तिथे मी वाचीन आणि जेवढे शब्द आवश्यक आहेत श्लोकामधले किंवा ओवीमधले ते मी सांगेन. या आता 24 श्लोकापासून यज्ञ ह्यांचा उल्लेख आहे, यज्ञांचा उल्लेख आहे. आणि तो म्हणजे वेदामध्ये जे जे सगळे यज्ञ म्हणून सांगितलेले आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. वेदांमध्ये सांगितलेल्या यज्ञांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि शेवटी असं म्हटलेलंही आहे की हे सगळे वेदातले यज्ञ आहेत, असा शेवटी असा एक उल्लेखही आलेला आहे. तर हे वेदातले सगळे यज्ञ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. लक्षात घ्या, मी मुद्दाम सांगते की यज्ञाचे वेगवेगळे प्रकार वेदांमध्ये सांगितलेले आहेत आणि त्या सगळ्याचा थोडक्यामध्ये उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आता ओव्या एरवी मी घेते, पण काही ह्याच्यातल्या ओव्या मी टाळणार आहे. म्हणजे काही एखाद्या श्लोकाच्या नंतरच्या तर सगळ्या ओव्या मी कदाचित टाळणार आहे. ह्याचं एकच कारण आहे, एकमेव कारण आहे असं की त्याच्यामध्ये ज्ञानदेवांची भाषा थोडी कठीण म्हणजे कशी की ज्ञानदेवाला अलंकार वापरायची खूप हे आहे त्यांच्या सगळ्या काव्यामध्ये. की मग ह्या रूपी हे, मग त्या रूपी ते, असं म्हणता शेवटी आपल्या डोक्यामध्ये अर्थाचा काहीही आपल्याला अर्थ लागेल असा होतो. म्हणजे नीट वाचलं तर कळतं, नाही असं नाही. मी मुळीच त्याबद्दल मला मनामध्ये बिलकुल शंका नाही, नीट वाचलं तर कळतं. पण आत्ता आपण पहिल्यांदा आपण हे पाहत असताना असा गोंधळ मनामध्ये होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे, म्हणून मी ते टाळणार आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे तर ते सगळं तुम्ही वाचा आणि तुम्हाला त्याचे अर्थ दिलेले असतात, त्यामुळे अर्थ तुम्हाला लागतील. आता ह्या 24व्या श्लोकामध्ये मी एरवी मी फारसं स्वतः काही लिहित नाही, कारण मला लिहिता येत नाही, पण हे अगदी तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी काही गोष्टी मी स्वतः लिहून काढल्या की लक्षात आलं पाहिजे. आता ह्या 24वा जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये आणि त्यानंतरच्या ओव्यांमध्ये जे आहे, ओव्या वाचते इथे फार सोपा अर्थ आहे ओव्यांचा, सहज आपल्याला लक्षात येईल. पण त्याचा खरा अर्थ किंवा नीट अर्थ मी नंतर समजावून सांगते. जे 119वी ओवी पहा. जे हे बरोबर आहे ना, जे हे हवन मी होता का इये यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भंगता म्हणून या. म्हणजे हे त्यांनी काय या ठिकाणी म्हटलंय की यज्ञ करताना
हे हवन म्हणजे कशाचं मी हवन करतोय. हवन म्हणजे ज्या आहुत्या टाकल्या जातात त्याला हवन म्हणतात ना. तर मी काय टाकतोय, मी कशात कोणत्या आहुत्या टाकतोय, कशाचं मी हवन करतोय असा आपण विचार करतो. तर हे जे हवन, आता यज्ञ करणारा जो आहे ना त्याला म्हणतात होता. होता होता ह्याचा अर्थ यज्ञ करणारा यजमान. यज्ञ करणारा यजमान तो होता म्हणजे करता, यज्ञाचा करता कोण, यज्ञाचा होता कोण. हे हवन काय, हा होता कोण, तर मी हवन करतोय, मी होता आहे. आणि हा जो मी यज्ञ करतोय या यज्ञामध्ये हा भोगता असं म्हटलंय. म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट देवतेला उद्देशून यज्ञ केला जातो तर ती देवता म्हणजे त्या यज्ञाचा भोगता. लक्षात आलं, भोगता ह्याचा अर्थ त्या यज्ञाचा भोगता म्हणजे ती देवता. आता हे जे विचार आहे की हे हवन, मी ह्या आहुत्या टाकतोय, मी हा यज्ञ करतोय, मी ह्या इष्टदेवतेसाठी हा यज्ञ करतोय म्हणजे या यज्ञाचा भोक्ता ही देवता आहे. हे जे सगळे विचार आहेत हे कसे आहे तर ऐसी या बुद्धीसी नाही भंगता. भंगता म्हणजे ही भेद बुद्धी आहे, ही भेद बुद्धी आहे. लक्षात आलं का की ही भेद बुद्धी आहे. म्हणजे हवन करणं म्हणजे ह्या आहुत्या हे वेगळं आहे, हा मी वेगळा आहे, हा ईश्वर वेगळा आहे, कोण या देवाला उद्देशून. म्हणजे हे सगळी भेद बुद्धी आहे ना, म्हणजे ही बुद्धीची भंगता आहे, बुद्धीची भंगता आहे. तर ही बुद्धीची भंगता असते म्हणून या आपण हे असं म्हणतो. लक्षात आलं. म्हणजे ह्या ठिकाणी काय त्यांना म्हणायचंय की भगवंतांना असं सांगायचंय की हे सगळं जे असतं ना, ज्याचं हवन करतो, जो हवन करतो, ज्या देवतेला उद्देशून हवन करतो ते सगळं मुळी ब्रह्मच आहे, ते सगळं ब्रह्म आहे. लक्षात आलं. मी पुन्हा सांगते की हे सगळं ब्रह्म आहे. हे हवन ज्याचं आपण करतो, पण विश्वातली प्रत्येक गोष्ट ब्रह्मच आहे. तर त्यामुळे जी आहुती म्हणून टाकतोय, आता ते तांदूळ असो, तूप असो, नाहीतर स्वकर्माची आहुती असो, काहीही असो, काहीही जरी असलं, आपलं कर्म सुद्धा ब्रह्मच आहे. तर प्रत्येक गोष्ट मुळी जगातली ब्रह्मच आहे. तर त्यामुळे अशी भंगता बुद्धीशी ज्या वेळेला असते म्हणून आपण असं म्हणतो की मी यज्ञ करणारा, मी ह्याचं हवन करतो आणि ह्या ईश्वराला मी ते अर्पण करतो. ही भेद बुद्धी असते म्हणून या हे सगळं असं आपण म्हणतो. लक्षात आलं. सगळ्यांच्या पुढे जाते. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आगवे, ते देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. ह्याचा अर्थ नीट समजावून घ्या की जो कोणी इष्ट यज्ञ करतो, इष्ट यज्ञ मग ते कर्म असो, नाहीतर अग्निपूजा असो, नाही तर कुठलंही काम असो, ज्या वेळेला इष्ट यज्ञ, कारण प्रत्येक कर्म हे जर आपण यज्ञच मानलं तर मग ते इष्ट यज्ञ आपण यजावे, म्हणजे ज्या वेळेला ते आपण यजावे त्याचं आपण यज्ञ तो करतो, तर त्यावेळेला हवीर मंत्रादी आघवे, म्हणजे जे सगळे मंत्र म्हटले जातात, ज्याचं हवन केलं जात, हवन करताना मंत्र म्हटले जातात ना,
हवन करताना जे मंत्र म्हटले जातात त्याला हवीर मंत्रादी आगवे असं म्हटलेलं आहे, की जे मंत्र म्हटले जातात, ज्याचं हवन केलं जातं, तो सगळ्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांकडे हा जो ज्ञानी माणूस जो असतो तो कसा बघतो, तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. हां, नीट हे शब्द समजावून घ्या. तो कशा प्रकारे पाहतो, तर अविनाश भावे आत्मबुद्धी, म्हणजे तो आत्मबुद्धीनी पाहतो. आत्मबुद्धी म्हणजे मी ब्रह्मच आहे, बरोबर आहे, मी ब्रह्म आहे, सगळंच ब्रह्म आहे, ही जी बुद्धी आहे हे सगळं म्हणजे विश्वच ब्रह्म आहे, ही आत्मबुद्धी झाली. आणि ती कशी आहे, अविनाश भाव आहे ना त्याच्यामध्ये, कारण जे ब्रह्म आहे ते अविनाशी आहे, ते अविनाशी आहे, ते शाश्वत आहे. तर त्यामुळे शाश्वत भावानी, अविनाश भावानी, आत्मबुद्धीनी, अशा अविनाश भाव असलेल्या आत्मबुद्धीनी, सगळं लक्षात येते ना, अविनाश भाव, शाश्वत भाव असलेल्या आत्मबुद्धीनी ते इष्ट यज्ञ करत असतो. आणि म्हणून पुढे बघा, म्हणून ब्रह्मतेची कर्म, म्हणून ब्रह्मतेची कर्म, की त्याला हे समजतं की ब्रह्मतेची कर्म, उलटही म्हणा की कर्मतेची ब्रह्म, दोन्ही दृष्टीने कर्मतेची ब्रह्म आणि ब्रह्मतेची कर्म. सगळं लक्षात येत आहे ना. पण मी सगळ्या गोष्टी समजावून सांगत आलेले, आता मला असं वाटतं फार कठीण जाणार नाही समजायला. तर म्हणून त्याला असं लक्षात येतं की ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आलं लक्षात की कर्तव्य आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं. मग ते कुठलंही काम असो त्याला हीन लेखायचं नाही, हे माझ्या वाट्याला का आलं म्हणायचं नाही. जे काही परिस्थितीनुसार आपल्याला काम करावं लागतं आहे ते आपण करायचं आहे. आणि ते अशा बुद्धीने जर आपण केलं तर ते प्रत्येक आपलं कर्ममुळे ब्रह्मच होऊन जातं. आणि अशी नैष्कर्म्य म्हणजे नैष्कर्म्य ह्याचा अर्थ कर्मत्याग, कर्मसन्यास नव्हे. नैष्कर्म्य त्याचा अर्थ हा आहे की ब्रह्मतेची कर्म किंवा कर्मतेची ब्रह्म. आलं लक्षात. तर आता पुढे जाते 25व्या श्लोकानंतर. त्या ओव्या ह्या म्हणजे ह्या मला असं वाटतं ह्या श्लोकाबद्दल किंवा ह्या ओव्यांबद्दल आणखी सांगण्याची गरज नाही ना, की सगळं कर्ममुळे आपण अशाच प्रकारे करायचं की माझं कर्म हे ब्रह्मच आहे, प्रत्येक गोष्ट ही ब्रह्मच आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर श्लोक तो 24वा वाचला तर त्याच्यामध्ये एक शब्द आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ब्रह्म कर्म समाधी. तो श्लोक बघा, 24वा श्लोक बघा, त्याच्यामध्ये एक शब्द आहे की ब्रह्म कर्म समाधी असा एक शब्द आलेला आहे. छोटी आहे पाहिला, ब्रह्म कर्म समाधी म्हणजे काय की असा जो माणूस असतो तो प्रत्येक कर्म करताना त्याची मनस्थिती कशी असते, तर ब्रह्म कर्म समाधीची त्याची स्थिती असते. ब्रह्म कर्म समाधी म्हणजे समाधी म्हणजे काही त्याला कुठे समाधी घ्यावी लागत नाही, तर ब्रह्म तेच कर्म आहे, कर्म तेच ब्रह्म आहे अशी समाधी त्याला लागलेली असते. या मनस्थितीतून तो सगळं कर्म करत असतो असं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा
असा जो माणूस आहे तो मग आता ब्रह्मापर्यंत जाईल, नाही तो कुठे जाणार, असा भगवंतांचा रोख आहे या ठिकाणी की तो ब्रह्मापर्यंतच जाणार. त्याचं प्रत्येक कर्मच मुळे ब्रह्म आहे, मग तो ब्रह्माशिवाय त्याला गतीच काय, तो ब्रह्मापर्यंत जाणारच, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता 25वा जो श्लोक आहे तो श्लोक मी घेत नाही, त्याच्यावर ओव्याही मी सगळ्या घेत नाही, त्यातले फक्त काही महत्त्वाचे शब्द मी नंतर सांगते. पण ह्या श्लोकामध्ये आणि या ओव्यांमध्ये काय आहे हे मी थोडंसं तुम्हाला सांगते की या 25व्या श्लोकामध्ये किंवा त्यानंतरच्या ओव्यांमध्ये ज्या यज्ञाचा उल्लेख केलेला आहे त्या यज्ञाला दैव यज्ञ असं म्हटलंय बघा. तिही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञ म्हणजे असं म्हटलंय. दैव यज्ञ म्हणजे दैव यज्ञ. या ठिकाणी दैव ह्याचा अर्थ दैव म्हणजे नशीब बिशीब असा घेऊ नका. दैव ह्याचा अर्थ या ठिकाणी देव असा आहे. देवाला उद्देशून केलेला यज्ञ आहे दैव यज्ञ. देवाला, आणि देव म्हणजे परमेश्वर, परमात्मा पुरुषोत्तम, त्याला उद्देशून केलेला तो दैव यज्ञ. पाहिजे आपण कोणी घेऊ, कदाचित तुम्हाला जास्त सोपं पडेल. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय पहा, जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुतासी हवन केले. म्हणजे या ठिकाणी गुरुवाक्य हुत हा जो शब्द आहे ना, हुत ह्याचा अर्थ यज्ञ. गुरुवाक्य हुताशी हवन केले म्हणजे गुरुवाक्य, गुरुनी जो काही उपदेश दिलेला आहे, जे काही गुरुनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्याचा यज्ञ केलेला, त्याचा यज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये आता हवन कशाचं केलं, म्हणजे गुरुवाक्याचा इतका आता बोध झाला तर हवन कशाचं केलं तर अविद्या हविली मनेसी. अविद्या हविली मनेसी म्हणजे मनापासून त्या अविद्या म्हणजे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं हवन केलं. हविली म्हणजे हवन केलं. कशाचं हवन केलं तर अविद्येचं हवन केलं. गुरुचा उपदेश पूर्णपणे आचरणात आणला आणि अविद्येचं अज्ञानाचं हवनच करून टाकलं त्या यज्ञामध्ये. तिही योगाग्निकी यजिजे तो दैवयज्ञ म्हणजे असा हा योगाग्नी पेटवलेला आहे. योगाग्नी म्हणजे योग कोणाशी तर परमात्म्याशी योग साधायचा आहे आणि त्यासाठी अग्नी पेटवलेला आहे. आणि असा जो यज्ञ आहे त्याला दैव यज्ञ असं म्हणतात. दैव यज्ञ असं म्हणतात. पुढे मी ह्या सगळ्याचा आणखी चांगला स्पष्ट अर्थ करते. आता आपण थोडंसं ओव्यांच्या संदर्भात पाहूया. दैव यज्ञ म्हणजे जेणे आत्मसुख कामी जे पंडकुमारा म्हणजे हा यज्ञ करून काय मिळवायचंय तर आत्मसुख. आत्मसुख कामीजे म्हणजे कशाची इच्छा केली आहे हा यज्ञ करताना तर मला आत्मसुख मिळावं, आत्मसुख मिळावं हीच फक्त इच्छा, बाकी कुठलीही ऐहिक इच्छा नाही तर आत्मसुख मिळावं अशी इच्छा त्यामध्ये केलेली असते दैव यज्ञामध्ये. पंडुकुमारा म्हणजे अर्जुना. देवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चय परिपूर्ण
जो चिंतिना देह भरण तो महायोगी जाण दैव, तो महायोगी जाण दैवयोगी. म्हणजे देवास्तव देहाचे पालन, म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते आपल्याला टिकवायलाच पाहिजे. कारण आपल्याला म्हणजे आपलं जे अध्यात्म आहे या अध्यात्मानुसार माणसाचा जन्म मिळणं ही अध्यात्मातली फार मोठी प्रगती आहे. आपण माणूस म्हणून या पृथ्वीवरती आलो हेच मुळी प्रगतीचं लक्षण आहे. आता आपल्याला हा जो जन्म मिळालेला आहे या जन्मातून आपण काय करायचं आहे तर देहाचं तर पालन करायलाच पाहिजे. कारण देहाचं पालन केल्याशिवाय आपण हे सगळं अध्यात्म आणि यज्ञ आणि हे सगळं करणारच कसं, ईश्वर तरी आपल्याला मिळणारच कसा. तर त्यामुळे देहाचं पालन करायचं आहे, पण ते फक्त देवास्तव. कारण देवाने आपल्याला इथे दिलेलं आहे पृथ्वीवरती जन्म, तर देवास्तव देहाचे पालन ऐसा निश्चयो परिपूर्ण. म्हणजे माझ्यासाठी हा देह नाही, हा देह ईश्वरासाठी आहे असा त्यांनी निश्चय परिपूर्ण केलेला असतो. आणि मग तो चिंतिना देह भरणं, म्हणजे देह भरणं म्हणजे आपल्या देहाच्या गरजा पूर्ण होतील की नाही याची चिंता तो करत नाही, चिंता करत नाही. ह्याचा अर्थ कधीही चुकीचा घेऊ नका की असेल माझा हरी तर देईल फाटल्यावरी, हा तो अर्थ नाहीये, मुळीच नाही. हां, की आपण कर्म तर करायचंच आहे, पण देह भरण्यासाठी म्हणजे केवळ त्याच्यासाठी आपला जीवन आपण घालवायचं नाहीये. देहभरण होणारच आहे, ती चिंता ईश्वराला आहे. असा तो महायोगी जाण दैवयोगे, म्हणजे दैव यज्ञ करणारा दैवयोगाने इथे आलेला असा तो महायोगी असतो. म्हणजे या ठिकाणी ह्यामध्ये असं भगवंतांना एक सांगायचं आहे, असं एक सुचवायचं आहे, हा जो दैवयोग आहे, हा दैवयज्ञ आहे, हा तसा सामान्य माणसाला जमण्यासारखा यज्ञ नाही. की आपलं सगळं मुळे देह हा पूर्णतः ईश्वरासाठी आहे. ही परिस्थिती किंवा ही मनस्थिती सामान्य माणसाची प्रयत्न करून करून सुद्धा साधतेच असं नाही. ही परिस्थिती कोणाला साधते तर ही परिस्थिती योगी जे असतात त्यांनाही साधू शकते. आणि म्हणून तुम्ही जर 25वा श्लोक पाहिला तर त्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत. पहा, पहिला जो त्यातला भाग आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय, योगिनः पर्युपासते, म्हणजे हा दैवयज्ञ कोण करतं, ह्या दैवयज्ञाची उपासना कोण करतं तर जे योगी असतात तेच करतात. कारण ही आपल्या सामान्य माणसांना साधणारी गोष्ट नाही, ही संतांना साधणारी गोष्ट आहे, आपली योग्यांना साधणारी गोष्ट आहे. की सगळं ईश्वरेच्छा आहे असं मानणं हे आपल्याला जमत नाही. संत तशा प्रकारचे असतात, योगी तशा प्रकारचे असतात. संतांनी सुद्धा, आपल्या संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की माझा हा जीव तुझ्या चरणी मी वाहिलाय. असंच जेव्हा संत म्हणतात त्यावेळेला जीव वाहिलाय म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे की माझा हा जीवाचं जे अस्तित्व, भौतिक अस्तित्व आहे ते मी आता विसरलेलो आहे आणि हा जीव आता मी तुझ्या चरणी वाहिला. आपण कितीही गायलो चरणी तरी आपल्याला ही साधणारी गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे म्हणून दैवयज्ञ हा एक कठीण यज्ञ असतो की जो योग, म्हणून त्यांनी म्हटले योगिनः पर्युपासते, योगी ह्याचं
अशा प्रकारचा यज्ञ करू शकतात किंवा संत अशा प्रकारचा यज्ञ करू शकतात. आता आणखी एक 26वा श्लोक घेते आणि आज थांबते, कारण नाही तर मग आपलं संपायला थोडासा कदाचित आज एक 10 मिनिटं जास्त होती, पण आपण तेवढं दैवयज्ञ हा यज्ञाचा एक प्रकार. प्रकार. 18 आहेत ना यज्ञ. नाही असं मोजू नका, कारण त्याला त्या संख्येला काही अर्थ नाही आहे. प्रत्येक ठिकाणी ही संख्या तुम्हाला भिन्न दिसेल आणि अर्थसुद्धा प्रत्येक गोष्टीचे म्हणजे त्या यज्ञ प्रकारातला हा एक. हा जे ह्या ठिकाणी वेदांमध्ये जे यज्ञ इथे सांगितलेले आहेत त्यातला हा दैवयज्ञ. पुढचा एक 26वा श्लोक घेते. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की श्लोक घेत नाही आहे, ओव्या घेते. ह्या ठिकाणी पहिलाच ओवीतल्या पहिला एक शब्द पहा. एक म्हणजे एक याचा अर्थ काही माणसं. संयमाग्नी होत्री. होत्री ह्याचा अर्थ यज्ञ करणारे. कशाचा यज्ञ करणारे? तर संयमाचा यज्ञ करणारे. संयमाचा यज्ञ करणारे. संयमाचा यज्ञ करणारे. आता त्यातला प्रत्येक शब्द मी त्या ओव्यांमधले प्रत्येक शब्द घेत नाही, कारण ह्यातले काही शब्द जे आहेत ना ते आपल्याला पुढे पुढे जास्ती समजतील. जसं आता पुढे आहे युक्तित्रयाचा म्हणते, म्हणजे त्या यज्ञामध्ये मंत्र कसला म्हटला जातो तर युक्तित्रयाचा. आणि युक्तित्रय म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की ध्यान, धारणा आणि समाधी हे जे हठयोगातले जे विधी आहे किंवा पायऱ्या आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. पण आपण आत्ता इतकं असं खोल जायचं नाही, आपल्याला 6व्या अध्यायामध्ये ते सगळं समजणार आहे, म्हणून मी आता ते सोडते. तर या ठिकाणी संयमाचा यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये काय कशाचं यजन केलंय? यजन करी ती पवित्री इंद्रिय द्रव्य. इंद्रिय द्रव्य आपली जी इंद्रिय आहे, म्हणजे इंद्रियांच्या ज्या सगळ्या विषयांबद्दलच्या आकांक्षा असतात, या इंद्रियांच्या आकांक्षांचं हवन केलेलं आहे. यजन म्हणजे हवन. तर त्यांचं इंद्रिय द्रव्यांचं यजन केलेलं आहे. आणि म्हणून मग काय होतं की पुढे एक शब्द पुढच्या ओवीमध्ये वैराग्य असं आलेलं आहे. वैराग्य पूर्ण ओवी घेत नाही. वैराग्य रवी विवळे असं म्हटलंय. हां, वैराग्य रवी म्हणजे सूर्य. वैराग्य रूपी सूर्याचा विवळे म्हणजे उदय होतो, प्रकाश होतो, उदय होतो. वैराग्य, कारण इंद्रियांचं हवन केलं, इंद्रियांच्या ज्या सगळ्या आसक्ती असतात त्यांचंच मुळी जर हवन केलं तर मग काय होणार? वैराग्य रूपी सूर्याचा उदय होतो. आणि मग पुढे पहा, पुढच्या ओळीमध्ये तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. म्हणजे ह्या यज्ञामधून काय होतं? विरक्तीची ज्वाळा. विरक्ती म्हणजेच पुन्हा वैराग्य. विरक्तीची ज्वाळा वाढायला लागते, पेटायला लागते. आणि त्या ज्वाळेमध्ये विकारांची इंधने पळी. हा, आपले जे सगळे षड्रिपू आहेत, सगळे काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे सगळे जे काय आहे ह्या सगळ्या विकारांची इंधन पळी म्हणजे पेटवली. विकारांची इंधन पेटवली. आणि मग त्याच्यातून काय झालं तर आशा धुमे सांडली पाचवी कुंडे. म्हणजे आपल्या शरीरातली, म्हणजे आपलं सगळं शरीर म्हणूया, आपलं सगळं शरीर आशा धुम म्हणजे शरीरातून किंवा आपल्या सगळ्या इंद्रियातून किंवा त्या यज्ञातून म्हणा काय झालं तर आशा धूम म्हणजे धूम.
आशेचा धूर बाहेर पडायला लागला. म्हणजे सगळ्या आपल्या शरीरातल्या सगळ्या आशा नष्ट झाल्या. आता आशा नाही, अपेक्षा नाही, वैराग्य आलं, विरक्ती आली. असा हा संयमाग्नीचा यज्ञ यामध्ये सांगितलेला आहे. पुढचं जो भाग आहे 27 नंतर तो पुढच्या तासाला घेऊ, कारण इतकं सगळं होणार नाही. बघूया किती होते.